हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या प्रचाराला जोरात सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासूनच तुम्ही गाठीपिटी सुरुवात केलेला आहे, कसा प्रतिसाद आहे याचा? गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही पायाला भिंगरी लावून फिरत आहे, लोक तुम्ही सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 3 वाजेपर्यंत गाठीपिटी झालं, त्यामुळे कुठेतरी प्रकृती कुठं असं अस्वस्थ वाटतं, पण चेहऱ्यावर फ्रेश पण आहे तुमच्या। मुळामध्ये मी एक हाडाचा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला मेहनत करण्याची सवय आहे आणि त्यामुळं मला नेहमीच लवकर उठायची सवय आहे आणि त्यामुळे सकाळी 5:30ला इचलकरंजीमध्ये आलो। सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांच्या भेटीगाठी घेणं, त्यांच्याशी संवाद करणं हे काम चालू असतं आणि अनेक दिवसापासून चालू आहे। त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचार चालू आहे। प्रकृतीवर काय परिणाम होत नाही, कारण मी मुळातच धडधाकट माणूस आहे आणि लेचापेचा नाही आहे। त्यामुळं काल संजय राऊत इचलकरंजी दौऱ्यावर पत्रकार बैठक घेतली होती। परवा तुम्ही असा मशाल चिन्हावर लढावून तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं, पण त्यांनी नाही म्हणले। पण त्यांनी असं सांगितलं की मशाल चिन्ह जर तुम्ही लढला असता तर शेतकऱ्याचा एक क्रांतिकारक निर्णय झाला असता, पण तुम्ही परवा असं म्हणलं होते की क्रांतिकारक संजय राऊत असं म्हणतात की क्रांतिकारकांची मशाल आहे, त्यामुळे शेतकरी चळवळीचं कुठं याला प्रॉब्लेम आला नसता। मुद्दा तो नाही आहे। मशाल चिन्ह हे शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षाला आरक्षित झालेला आहे आणि ते चिन्ह घ्यायचं असेल तर त्यांचा EB फॉर्म घ्यावा लागला असता आणि EB फॉर्म घेतला असता तर मला त्यांच्या पक्षात प्रवेश करावा लागला असता। मला गेल्या 30 वर्षापासून शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं आहे। अनेक वेळा छातीचा ढाल करून त्यांनी माझं संरक्षण केलं आहे। त्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मी माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी असला निर्णय घेणं शक्य नव्हतं, म्हणून मी त्यांना नकार दिला। संजय राऊत बोलताना असं म्हणाले की मशाल चिन्ह जर घेतलं असं हे शेतकऱ्याचंच क्रांतिकारक आहे, जर क्रांतिकारक जर नाही घेतलं असतं तर राजू शेट्टींना काय फरक पडला असता? मुद्दा हा आहे की मला कुठल्या पक्षात जायचं नाही आहे। मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रमुख आहे। जर कॅप्टनच जहाज सोडून निघून गेला तर जहाजाची अवस्था काय होईल? जहाज कसंही असलं तर कॅप्टनची जबाबदारी आहे, त्या जहाजाला काठापर्यंत घेऊन जाणं ही जबाबदारी आहे आणि म्हणून मी माझं जहाज सोडणार नाही आणि मी माझ्या जहाजातच म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच आहे। मशाल चिन्हावर लढलं असलं तर काय फरक पडला असं संजय राऊत म्हणतात। अहो जरा समजून घ्या, मशाल चिन्ह घेण्यासाठी मला शिवसेना या पक्षात प्रवेश करावा लागला असता। मी संघटनेला वाऱ्यावर सोडू का, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू का? हे माझ्यात गद्दारी माझ्या रक्तात नाही। गद्दारी करणारे पैसा मिळवत असतील, सत्ता मिळवत असतील, मी काट्याकोट्यातून चालेन, मी आगीतून चालेन, पण ज्यांनी मला मोठं केलं त्यांच्याशीच निष्ठा राखेन। एकीकडे जर बघितलं तर तुमचा प्रचार जोरात सुरू झालेला आहे, पण महाविकासामुळे महायुतीच्या सीटा अजून फिक्स झाल्या नाही, त्याबद्दल काय सांगा? गेले 6 महिने झालं मी लोकांच्या संपर्कामध्ये आहे। मतदारसंघ आवाडावी असला तरी सुद्धा एक राऊंड माझा झालेला आहे। महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या जागा का निश्चित होत नाहीत या प्रश्नाचं उत्तर तेच देतील, मी कशाला देऊ? मी माझ्या पद्धतीनं काम करावं आणि मला सामान्य जनतेचा, कष्टकऱ्यांचा, ज्याला ज्याला घाम येतो तो संपत्ती निर्माण करतो आणि त्याची संपत्ती गेली कुठं याचा जाब विचारायला संसदेत जायचं आहे आणि मी जाणार। संजय राऊत वारंवार पक्षाशी जर त्यांच्या जवळकी असली तर त्यांच्यावर कोणी टीका करतात आणि त्यांना जर पक्ष सोडून गेला, म्हणजे त्यांना जर कुठलाही एका नेता सोडून गेला तर ते टीकाशस्त्र करा, मग काँग्रेसवर असू दे, राष्ट्रवादीचे तुम्ही असू दे, टीका करतात, त्याबद्दल काय सांगाल? संजय राऊत यांच्याबद्दलच आता एक मोठा प्रबंध लिहावा लागेल, त्यामुळे सध्या निवडणुकीच्या गडबडीत मला त्यासाठी बोलायला वेळ नाही आहे। आता बघितलं शाहूवाडी, पन्हाळा, आता चौरंगी लढत पाहायला मिळते, त्याबद्दल तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही लावून धरलेले आहेत। इचलकरंजी पाण्याचा प्रश्न असू दे, इतर बाकीचे प्रश्न लागले, तुम्ही सकाळपासून फिरतात, प्रतिसाद कसा लोकांचा असं वाटतं? शेतकरी, व्यावसायिक असू दे, इचलकरंजीकरांच्या लक्षात आलेलं आहे की इचलकरंजीला पाणी यायचं असेल तर आता ते लढूनच आणावं लागेल। तेव्हा लढण्याची धमक ज्याच्या मागं आहे, ज्याच्याकडं आहे तोच पाणी आणू शकेल आणि मला वाटतं की उर्वरित उमेदवारापेक्षा लढण्याची धमक निश्चितच माझ्याकडं आहे आणि मी 20 वर्षात सिद्ध केलेलं आहे। आपल्यावरती हे राजू शेट्टी यांनी सांगितले की संजय राऊतांनी एक प्रबंधक लिहिला पाहिजे, त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागेल ही लोकसभा निवडणूक कशी होईल। कॅमेरामन निखिल विसेसह मी साईनाथ जाधव, TV9 इचलकरंजी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.